स्टुडंट्स, वेलकम टू अवर चॅनल महाराष्ट्र मीडिया. मी ऋतुजा लावरे महाराष्ट्र मीडिया या आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते. तर रोज नवनवीन शैक्षणिक व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र मीडिया या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण 7th चॅप्टर सुरू केला होता, इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी 10th स्टँडर्डचा पार्ट 2 मधला. तर त्यातला आपण या अगोदरचे पॉईंट शिकलेलो आहोत. खूप सारे पॉईंट्स जे आपण शिकलेलो आहोत त्यानंतर आपला पुढच्या पॉईंटला आपण आज सुरुवात करणार आहोत. तर पॉईंट आहे अँटीबायोटिक्स. तर बघा क्वेश्चन काय विचारलेले आहे त्यांनी तुम्हाला की व्हॉट डू यू मीन बाय अँटीबायोटिक, विच प्रिकॉशन्स शुड बी टेकन अबाउट देअर कन्झम्पशन्स. ओके, तर काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत. तर चला आपण सुरुवात करूया व्हॉट इज अँटीबायोटिक्सबद्दल शिकण्यासाठी. Many diseases of human and other animals have been controlled due to the antibiotics obtained from different types of bacteria and fungi. बघा अँटीबायोटिक्स म्हणजेच काय, ह्युमन किंवा ॲनिमल्सचे जे व्हेरियस टाईप्स ऑफ डिसीजेस असतात, ज्या म्हणजे ह्युमनला आणि ॲनिमल्सला जे डिसीज होतात तर ते कंट्रोल्ड केले जातात अँटीबायोटिक्सनी. आणि हे आपल्याला अँटीबायोटिक्स कशापासून भेटतात तर डिफरंट टाईप्स ऑफ बॅक्टेरिया आणि फंजापासून भेटतात. ओके, ऑप्टेन होतात आपल्याला. अँटीबायोटिक्स लाईक पेनिसिलिन, सिफॅलोस्पोरिन्स, मोनोबॅक्टम, बॅसिट्रॅसिन, एरिथ्रोमायसिन, जेंटामायसिन, निओमायसिन, स्ट्रेप्टोमायसिन, टेट्रामायसिन, देन व्हॅन्कोमायसिन एक्सेट्रा, हे असल्या प्रकारचे जेवढे सारे अँटीबायोटिक्स आहेत यांच्यापासून आपल्याला हे जे अँटीबायोटिक्स आहेत व्हेरियस टाईप्स ऑफ, हे आपल्याला बॅक्टेरिया आणि फंजापासून ऑप्टेन होतात. आणि यांचा यूज कशासाठी केला जातो, व्हेरियस टाईप्स ऑफ ॲनिमल्सचे किंवा ह्युमन्सचे जे डिसीजेस असतात त्यांच्यावर ट्रीटमेंट करण्यासाठी केला जातो. तर पुढे काय सांगितलं त्यांनी, हे एवढे जे अँटीबायोटिक्स आहेत आर यूज्ड अगेन्स्ट द व्हेरियस स्ट्रेन्स ऑफ ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. आणि हे जे अँटीबायोटिक्स आहेत यांचा वापर काय केला जातो, स्ट्रेन्स ऑफ ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया मीन्स ॲज अ ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियासाठी केला जातो. म्हणजे काही चांगले मीन्स जे डिसीज होतात तर त्याच्यामध्ये आपण मेडिसिन बघतो, तर काही जास्त पॉवरफुल असतात, काही थोड्याशा कमी पॉवरफुल असतात. सो लाईक दिस वे. ओके, रेफामायसिन इज इफेक्टिव्ह अगेन्स्ट ट्युबरक्युलोसिस इन एक्सेट्रा. ओके, तर त्यांनी काय सांगितलं, रेफामायसिन हा जो आहे अँटीबायोटिक तो ट्युबरक्युलोसिस जो डिसीज आहे इट इफेक्टिव्ह अगेन्स्ट ट्युबरक्युलोसिस, इट्स नॉट अ डिसीज, त्याला क्षयरोग म्हणतात. ओके, ट्युबरक्युलोसिस मीन्स क्षयरोग. ओके, तो कशाचे मीन्स हा जो डिसीज आहे याच्या अगेन्स्ट कोणते अँटीबायोटिक यूज केले जातात, रेफामायसिन. ओके, तर पुढे काय विचारलेलं आहे त्यांनी, विच डिफरंट मटेरियल्स आर डिकम्पोज्ड इन बायोगॅस प्लांट. त्यांनी क्वेश्चन्स विचारलेले आहेत तुम्हाला की कोणते मटेरियल हे बायोगॅस प्लांटमध्ये डिपॉझिट केले जातात, डिकम्पोज केले जातात. आणि विच युजफुल मटेरियल्स आर ऑप्टेन थ्रू इट, विच व्हॉट इज दी फ्यूल आउट ऑफ दोज. आणि कोणते मटेरियल हे यांच्यापासून तयार मीन्स ऑप्टेन होतात मीन्स आपल्याला भेटतात, आणि विच इज दी फ्यूल आउट ऑफ दोज, आणि फ्यूल काय आहे यांचा. ओके, डिकम्पोजिशन ऑकर्स थ्रू विच ऑर्गॅनिझम्स, कोणत्या ऑर्गॅनिझम्सपासून डिकम्पोजिशन होतं. तर बघा मायक्रोब्स आणि फ्यूल्स. ओके, मायक्रोब्स अँड फ्यूल्स. तर त्यामध्ये आपण बघूया गॅसेस फ्यूल्स मिथेन कॅन बी ऑप्टेन बाय मायक्रोबियल अनएरोबिक डिकम्पोजिशन ऑफ अर्बन ॲग्रिकल्चरल अँड इंडस्ट्रियल वेस्ट. त्यांनी काय म्हटलं आहे, गॅसेस फ्यूल जे आहे मिथेन म्हणतो आपण त्याला, तर ते जे मिथेन आहे हे कॅन बी ऑप्टेन बाय मायक्रोबियल अनएरोबिक डिकम्पोजिशन मीन्स हे जे मिथेन गॅस जो आहे तो आपल्याला कशापासून ऑप्टेन होतो, तर मायक्रोबियल अनएरोबिक डिकम्पोजिशन ऑफ अर्बन ॲग्रिकल्चरल अँड इंडस्ट्रियल वेस्ट. हे जे ॲग्रिकल्चरल आणि इंडस्ट्रियल वेस्ट जे आहे यांच्या डिकम्पोजिशनमधून मायक्रोबियल अनएरोबिक डिकम्पोजिशनमधून आपल्याला काय भेटतो, मिथेन गॅस ऑप्टेन होतो. ओके, इट्स अ फ्यूल. ओके, गॅसेस फ्यूल. इथॅनॉल अँड अल्कोहोल इज a clean smokeless fuel obtained during fermentation of molasses by the yeast Saccharomyces. Ethanol and alcohol is a clean smokeless fuel. अल्कोहोल माहिती आहे आपल्याला क्लीन स्मोकलेस फ्यूल आहे, ऑप्टेन ड्युरिंग द फर्मेंटेशन. आणि हे आपण ज्यावेळेस यीस्ट सॅकरोमायसिस जे आहे याचं मोलॅसेस मीन्स होतं त्यावेळेस याच्या फर्मेंटेशनमधून आपल्याला अल्कोहोल भेटला जातो. ओके, जसं आपण वाईन वगैरे म्हणतो किंवा फ्रूट बियर वगैरे, सो याच्यापासूनच आपल्याला अल्कोहोल भेटतं. हायड्रोजन गॅस इज कन्सिडर्ड टू बी द फ्यूल ऑफ फ्युचर. हायड्रोजन गॅस हा फ्युचरचा फ्यूल ॲज अ कन्सिडर्ड केलेला आहे. हायड्रोजन गॅस इज रिलीज ड्युरिंग बायोफोटोलिसिस ऑफ वॉटर इन विच बॅक्टेरिया परफॉर्म दी फोटो रिडक्शन.
हायड्रोजन गॅस हा रिलीज होतो ड्युरिंग दी बायोफोटोलिसिस ऑफ वॉटर. वॉटरचं ज्यावेळेस बॅक्टेरिया मीन्स वॉटरचं ज्यावेळेस बायोफोटोलिसिस होतं त्यावेळेस हा हायड्रोजन गॅस हा रिलीज होतो. इन विच बॅक्टेरिया परफॉर्म दी फोटो रिडक्शन. आणि यामधले बॅक्टेरिया काय परफॉर्म करतात? फोटो रिडक्शन परफॉर्म करतात. फोटो रिडक्शन म्हणजे फोटो मीन्स लाईट, म्हणजे लाईट काय करतो? बायोफोटोलिसिस म्हणजे लाईट बाहेर पडते ना. त्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे? सिमिलर टू फ्युअल्स, व्हेरियस इंडस्ट्रियल केमिकल्स आर ऑल्सो प्रोड्यूस्ड थ्रू मायक्रोबियल प्रोसेसेस. Example, various alcohols, acetone, organic acids, fatty acids, polysaccharides that are useful as raw material in chemical industry. Some of these are useful as raw materials for plastic and food products. त्यांनी काय सांगितलं? सिमिलर टू फ्यूल, जसं फ्यूलचं आहे तसंच व्हेरियस इंडस्ट्रियल केमिकल्स जे आहेत आर ऑल्सो प्रोड्यूस्ड थ्रू मायक्रोबियल प्रोसेसेस. काही जे व्हेरियस इंडस्ट्रियल केमिकल्स जे आहे ते मायक्रोबियल प्रोसेसेसमधून सुद्धा तयार होतात. ओके. एक्झाम्पल, व्हेरियस अल्कोहोल्स म्हणूया आपण, केमिकलच आहे ना. अल्कोहोल्स, ॲसिटोन्स, ऑर्गॅनिक ॲसिड्स, फॅटी ॲसिड्स, पॉलिसॅकराइड्स दॅट आर युजफुल ॲज अ रॉ मटेरियल्स इन केमिकल इंडस्ट्री. हे यांचा वापर रॉ मटेरियल म्हणून केला जातो केमिकल इंडस्ट्रीमध्ये. सम ऑफ दीज आर युजफुल ॲज अ रॉ मटेरियल्स फॉर प्लास्टिक अँड फूड प्रोडक्ट्स. आणि यातले जे काही सम ऑफ दीज आर युजफुल ॲज आणि यातले काही रॉ मटेरियल्स प्लास्टिक आणि फूड प्रोडक्ट्स यांच्यासाठी रॉ मटेरियल म्हणून ॲज अ रॉ मटेरियल म्हणून यूज केले जातात यातूनच. ओके. तर इथे डायग्राम दिलेली आहे आपल्याला. बायोफ्यूल प्रोडक्शन दिलेलं आहे, बायोफ्यूल प्रोडक्शन. तर या डायग्राममधून तुम्हाला समजेल की कसं कसं बायोफ्युअलचं प्रोडक्शन होतं. तर पहिले आपण याचं एक्सप्लेनेशन बघूया. ऑब्झर्व द फिगर 7.7 डिस्कस अबाउट बायोफ्युअल. बायोफ्युअल, आता बायोफ्युअल शिकणार आहोत आपण. बायोफ्युअल इज द इम्पॉर्टंट अमॉंग द रिन्युएबल सोर्स ऑफ फूड गुड एनर्जी. बायोफ्युअल इज द इम्पॉर्टंट, बायोफ्युअल हा इम्पॉर्टंट आहे अमॉंग द रिन्युएबल सोर्स ऑफ गुड एनर्जी. म्हणजे हा कसा आहे? रिन्युएबल आहे, रिन्युएबल. ओके. म्हणजे हा पुन्हा तयार होत असतो बायोफ्युअल. ओके. यूज होतो पुन्हा तयार होतो, यूज होतो पुन्हा तयार होतो, म्हणजे हा रिन्युएबल आहे, सोर्स ऑफ गुड एनर्जी. दीज फ्युअल्स आर अवेलेबल इन सॉलिड्स. हे जे फ्युअल आहे ते सॉलिडमध्ये अवेलेबल आहे, म्हणजेच कोल, डंक, क्रॉप रेसिड्यू एक्सेट्रा. लिक्विडमध्ये अवेलेबल आहे ॲज व्हेजिटेबल्स, ऑइल्स, अल्कोहोल्स. गॅसेसमध्ये आहेत गोबर गॅस, कोल गॅस. ओके. इन द फॉर्म्स. ओके. या अशा फॉर्ममध्ये हे फ्युअल्स अवेलेबल आहे सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस टाईपमध्ये. दीज फ्युअल्स आर इझिली अवेलेबल अँड इन प्लेंटी ऑफ क्वांटिटी. हे जे फ्युअल्स आहेत ते भरपूर प्रमाणात अवेलेबल आहे. ओके. प्रमाणात मीन्स प्लेंटी ऑफ क्वांटिटी, ते भरपूर प्रमाणात काय आहे? इझिली अवेलेबल होतात. दीज आर रिलायबल फ्युअल्स ऑफ द फ्युचर. हे काय आहे? जास्त प्रमाणात आहे फ्युचरसाठी सुद्धा. ओके. यांचं प्रमाण कसं आहे? जास्त आहे. पुढे काय सांगितलं? मायक्रोबियल पोल्युशन कंट्रोल. मायक्रोबियल पोल्युशन कंट्रोल. तर चला बघूया यात आपण. सॉलिड्स, वेस्ट, सेवेज अँड व्हेरियस पोल्युटंट्स आर एव्हर इन्क्रीजिंग विथ इन्क्रीज इन पोल्युशन. ओके. त्यांनी काय सांगितलेलं आहे? सॉलिड वेस्ट किंवा सेवेज म्हणजे सांडपाणी आणि व्हेरियस जे पोल्युटंट्स आहे, प्रदूषण करणारे प्रदूषक. ओके. आर एव्हर इन्क्रीजिंग विथ इन्क्रीज इन पोल्युशन. यांचं प्रमाण काय होत चाललेलं आहे? वाढत चाललेलं आहे. जसं जसं पोल्युशन वाढत चाललेलं आहे तसं तसं यांचं सुद्धा प्रमाण काय चाललेलं आहे? वाढत चाललेलं आहे. अलॉंग विथ इट एव्हर इन्क्रीजिंग डिसीजेस अँड डिग्रेडेशन ऑफ एन्व्हायरमेंट आर द वर्ल्ड वाईड प्रॉब्लेम्स. आणि एव्हर इन्क्रीजिंग डिसीजेस आणि यामुळे डिसीज सुद्धा इन्क्रीज होत आहेत आणि डिग्रेडेशन ऑफ एन्व्हायरमेंट आर द वर्ल्ड वाईड प्रॉब्लेम्स. आणि हा एक काय झालेला आहे? वर्ल्ड वाईड प्रॉब्लेम झालेला आहे. डिग्रेडेशन ऑफ एन्व्हायरमेंटचं काय होतं? डिग्रेडेशन होत आहे. स्पेशली सिटीज इन डेन्सली पॉप्युलेटेड कंट्रीज लाईक इंडिया आर अफेक्टेड विथ दिस प्रॉब्लेम्स. म्हणजेच स्पेशली काही जे कंट्रीज आहेत जसं की इंडिया, म्हणजे हा जो कंट्री आहे याचं काय झालेलं आहे? एक अफेक्टेड विथ दिस प्रॉब्लेम्स. हे काय आहे? या प्रॉब्लेम्सला सामोरे जातात. ओके. सिटीज इन डेन्सली पॉप्युलेटेड कंट्रीज लाईक मीन्स त्यांचं पॉप्युलेशन कसं आहे? जास्त आहे. इंडियामध्ये पॉप्युलेशन कसं आहे? जास्त आहे. त्यामुळे काय होत आहे? जास्त पोल्युशन क्रिएट होत आहे. ओके. लाईफ ऑफ द फ्युचर जनरेशन्स विल बी डिफिकल्ट इफ दीज प्रॉब्लेम्स आर नॉट सॉल्व्ड ॲट राईट टाईम अँड टू राईट एक्सटेंट.
लाईफ ऑफ द फ्युचर जनरेशन्स, म्हणजे फ्युचर जनरेशन्सची जी लाईफ आहे विल बी डिफिकल्ट इफ दिस प्रॉब्लेम्स आर नॉट सॉल्व्ड ॲट अ राईट टाईम अँड टू राईट एक्सटेंट. जर हे प्रॉब्लेम्स आत्ता जर सॉल्व्ह नाही होत चालले किंवा आत्ता जर यांचं प्रमाण कमी होत नाही चाललं तर फ्युचर जनरेशनची जी लाईफ आहे ती डिफिकल्ट होत जाईल. ओके, लेट अस सी द रोल ऑफ मायक्रोब्स इन एन्व्हायरमेंट. तर आपण आता एन्व्हायरमेंटमध्ये मायक्रोबचा काय यूज आहे किंवा ते काय हेल्प करतात ते बघूया. यू ऑलरेडी नो दॅट मायक्रोब्स आर यूज्ड फॉर डिस्पोजल ऑफ सॉलिड वेस्ट थ्रू बायोगॅस प्लांट अँड कंपोस्ट प्रोडक्शन. आपल्याला ऑलरेडी माहीत आहे की मायक्रोबचा वापर कशासाठी केला जातो. सॉलिड वेस्ट जे आहे ते डिस्पोजल केले जातात आणि त्याच्यापासून आपल्याला बायोगॅस भेटतो. ओके, कंपोस्ट प्रोडक्शन. हाऊ अर्बन वेस्ट दॅट इज accumulated in terms of tons may be disposed of. तर त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे हाऊ अर्बन वेस्ट दॅट इज accumulated in terms of tons may be disposed of. म्हणजे शहरातलं जे वेस्टेज जे आहे ते कुठे जमा केलं जातं, म्हणजे टर्न्समध्येच असतं ना ते. एवढं शहरातलं जे वेस्ट जे असतं ते टर्न्समध्येच असतं आणि ते कुठे डिस्पोज केलं जातं, तर त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे. ओके, तर जाऊया पुढे आपण. त्यांनी आणखी काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत. Why is it asked to segregate wet and dry waste in each home? म्हणजे जो ओला कचरा आणि सुका कचरा हा सेपरेट टाकण्यासाठी का सांगितलं जातं, किंवा व्हॉट इज डन विथ सी ॲग्रिगेटेड वेस्ट, किंवा व्हॉट इज डन विथ द सेग्रिगेटेड वेस्ट. आणि यांचं सेपरेट केलेलं जे वेस्ट आहे यांचं काय केलं जातं, व्हॉट इज डन विथ देम. ओके, विच इज मोस्ट ॲप्रोप्रिएट मेथड ऑफ डिस्पोजल ऑफ ड्राय वेस्ट. आणि ड्राय वेस्टच्या डिस्पोजलसाठी कोणती मेथड ही एकदम योग्य आहे, ॲप्रोप्रिएट आहे, तर त्यांनी विचारलेलं आहे. तर इथे एक डायग्राम दिलेली आहे. मॉडर्न मॉडर्न लँडफिल साईट. तर बघा त्यांनी सांगितलेलं आहे, या डायग्राम थ्रू त्यांनी शो केलेला आहे आपल्याला. तर हे गार्बेज इथे टाकलेलं आहे, इथून मिथेन गॅस पास आउट केलेला आहे. त्यानंतर इथे सॉईल कव्हरिंग केलेलं आहे, म्हणजे हे सॉईलमध्ये बुजवलेलं आहे. हे कलेक्शन ऑफ सेवेजचं कलेक्शन केलेलं आहे इथे. वेल टू मॉनिटर ग्राउंड वॉटर लेवल, इट्स ग्राउंड वॉटर लेवल. त्यानंतर ही प्लास्टिक शीट टाकलेला आहे इथे. त्यानंतर प्रोसेसिंग ऑन सेवेज, सॉईल कव्हर, मिथेन गॅस. ओके, हे तर बघितलेलंच आहे आपण. प्रोसेसिंग ऑन सेवेज, जे सांडपाणी आहे त्याच्यावर प्रोसेसिंग केलेली आहे त्यांनी. ओके, हे गार्बेज आहे. तर त्यांनी एक प्रोसेस सांगितलेली आहे, तर आपण त्याचं एक्सप्लेनेशन बघूया. सर्वप्रथम लँड फिलिंग साईट. तर बघा, डिग्रेडेबल वेस्ट being accumulated in urban areas is used for this purpose. जे डिग्रेडेबल जे वेस्ट आहे ते शहरातल्या एरियामधलं ह्या पर्पजसाठी काय केलं जातं, एकत्र केलं जातं, म्हणजे जमा केलं जातं. शहरातले जे कचरा वगैरे आहेत, आपण जर विचार केला की आपल्याकडे म्हणजे कचरा गोळा करणारे गाड्या वगैरे येतात, तर तो कचरा कुठे नेऊन टाकतात, तर तो कचरा त्यांनी मॉडर्न लँडफिल साईट, म्हणजे हे बघा हे असं म्हणजे त्याचं यूज केलेलं आहे त्यांनी. तर बघा, डिग्रेडेबल जे वेस्ट आहे ॲक्युमुलेट केलं जातं शहरातल्या एरियांमधलं आणि ह्या अशा पर्पजसाठी. ओके, लार्ज पिट्स आर डग इन ओपन स्पेसेस far away from the residential area and those pits are lined with plastic sheets as a precautions against pollution of soil due to the leaching of toxic and harmful materials. तर लार्ज पिट्स आर डग इन ओपन स्पेसेस फार अवे फ्रॉम द रेसिडेन्शियल एरिया. म्हणजे सर्वप्रथम काय केलं जातं, पहिलं तर बघितलं आपण की हे जे अर्बन एरियाज आहेत यांचा जो वेस्टेज आहे ते काय केलं जातं, एकत्र गोळा केलं जातं. आपण समजा आपल्या घराच्या शेजारी वगैरे किंवा रोज सकाळी गाडी वगैरे येतात, कचरा गाडी, त्याच्यात आपण कचरा टाकतो. मग तो कचरा ती गाडी ज्यावेळेस भरते त्यावेळेस तो कचरा कुठे टाकला जातो, तर रेसिडेन्शियल एरिया, म्हणजे जिथे कोणी राहत नाही ना अशा ठिकाणी जाऊन मोठ्या मोकळी जी जागा असते तिथं जाऊन काय केलं जातं, लार्ज पिट्स केले जातात, आरडक केले जातात. ओके, म्हणजे खड्डं घेतले जातं मोठी. त्यानंतर दोज पिट्स आर लाइंड विथ प्लास्टिक शीट्स. ओके, ते त्या पिट्स काय केले जातात, ते जे खड्डे आहेत ते काय केले जातात, प्लास्टिक शीट्सने लाईन केले जातात. म्हणजे प्रिकॉशन्स ॲज अ प्रिकॉशन्स अगेन्स्ट द पोल्युशन ऑफ सॉईल ड्यू टू द लिचिंग ऑफ टॉक्सिक अँड हार्मफुल मटेरियल्स. म्हणजे जेणेकरून त्याच्यावर प्लास्टिक शीट्स टाकल्यानंतर त्याचं काही म्हणजे त्याचा जो इफेक्ट आहे तो सॉईलला होऊ नये किंवा सॉईल पोल्युटेड होऊ नये किंवा त्यापासून काही
मानवापर्यंत त्याचे टॉक्सिक हार्मफुल मटेरियल जे आहे ते पोहोचू नये. ओके, अशा प्रकारे त्याच्यावर प्लास्टिक शीट्स कव्हर केले जातात. जे आपण इथे बघितलेलं आहे प्लास्टिक शीट. ओके, कंप्रेस्ड वेस्ट इज डम्प्ड इन पिट. कॉम्प्रेस जे वेस्ट आहे किंवा जे वेस्ट आहे कलेक्ट केलेलं ॲक्युमुलेट केलेलं जे वेस्ट आहे ते कुठे टाकलं जातं, त्या खड्ड्यांमध्ये टाकलं जातं. इट इज कवर्ड विथ द लेअर ऑफ सॉईल, आणि सॉईलचं जे लेअर आहे त्याने त्याला कव्हर केलं जातं. सॉडस्ट, ओके, लिव्ही वेस्ट अँड स्पेसिफिक बायोकेमिकल्स, आणि याने काय केले जातात, कवर्ड केले जातात ते जे पिट्स असतात ते. बायोरिॲक्टर्स आर मिक्स्ड ॲट सम प्लेसेस. जे बायोरिॲक्टर्स असतात ते काही प्लेसेससोबत काय मिक्स्ड होतात. ओके, मायक्रोब्स प्रेझेंट इन द सॉईल अँड अदर टॉप लेयर्स डिकम्पोज द वेस्ट. जे वरती आपण जे लेअर टाकलेले असतात सॉडस्टचे, सॉईलचे, लिव्ही वेस्टचे किंवा स्पेसिफिक बायोकेमिकल्सचे, तर ते काय करतात, ते जे प्रेझेंट असलेले जे आहेत सॉईलमध्ये किंवा अदर टॉप लेयर्समध्ये जे आहेत ते काय करतात, मायक्रोब्स डिकम्पोज करायला सुरुवात करतात. तो जो आपण कचरा त्या खड्ड्यात टाकलेला आहे त्याला डिकम्पोज करायला सुरुवात करतात. कम्प्लिटली फिल्ड पिट इज सील्ड विथ सॉईल स्लरी. आणि ते जे आहे कम्प्लिटली फिल्ड जे आहेत पीट, ओके, पीट म्हणजे जे ते आपण जे वेस्टेज टाकलेलं आहे त्या खड्ड्यांमध्ये ते सॉईल स्लरीने काय केलेलं असतं, सील्ड केलेलं असतं. बेस्ट क्वालिटी कंपोस्ट इज फॉर्म्ड आफ्टर फ्यू डेज. काही दिवसानंतर बेस्ट क्वालिटी कंपोस्ट म्हणजेच खत तयार होतं. सच लँड फिलिंग साइट्स कॅन बी रियूज्ड आफ्टर रिमूव्हल ऑफ कंपोस्ट. आणि असे जे लँड आहेत ते फिलिंग साइट्स कॅन बी रियूज्ड आफ्टर रिमूव्हल ऑफ कंपोस्ट. म्हणजे ज्यावेळेस आपण ते रिमूव्ह करतो जे कंपोस्ट आहे, जे खत आहे, त्यानंतर त्याचा वापर खत म्हणून केला जातो, ॲज अ फर्टिलायझर म्हणून. त्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे, ऑब्झर्व द गार्बेज व्हॅन्स ऑफ ग्रामपंचायत अँड म्युनिसिपॅलिटी. Nowadays, there is a facility of decreasing the volume of garbage by compactions in those vans. Explain the advantages of this activity. तर त्यांनी काही क्वेश्चन विचारलेला आहे तुम्हाला की तुम्ही तुमचे जे ग्रामपंचायत असेल किंवा म्युनिसिपॅलिटी असेल त्यांचं ऑब्झर्वेशन करा, गार्बेज व्हॅन्सचं ऑब्झर्वेशन करा. गार्बेज व्हॅन्स मीन्स काय, कचरा गाड्या ज्या असतात त्यांचं ऑब्झर्वेशन करा. सध्या काय आहे, देअर इज अ फॅसिलिटी ऑफ डिक्रीजिंग द व्हॉल्यूम ऑफ गार्बेज बाय कॉम्पॅक्शन्स इन दोज व्हॅन्स. त्यांच्यामध्ये फॅसिलिटी काय झालेल्या डिक्रीज झालेल्या आहेत त्या व्हॅन्समध्ये, किंवा त्या व्हॅन्सचा जो शेप आहे किंवा आकार आहे तो थोडासा कमी झालेला आहे. सो एक्सप्लेन द ॲडव्हान्टेजेस ऑफ दिस ॲक्टिव्हिटी. तुम्ही असे ॲक्टिव्हिटीचे ॲडव्हान्टेजेस एक्सप्लेन करा. पुढे आहे सेवेज मॅनेजमेंट. आता जे सांडपाणी आहे त्याचं मॅनेजमेंट कसं करतात तर ते बघूया आपण. इन विलेजेस डोमेस्टिक सेवेज इज डिस्पोज्ड ऑफ आयदर इन नियर बाय सॉईल ऑर इन अ बायोगॅस प्लांट. ते गावामध्ये काय केलं जातं म्हणजे खेड्यागावात वगैरे जे डोमेस्टिक जे सेवेज जे असतं, सांडपाणी जे असतं ते काय केलं जातं, ॲज अ गॅससाठी यूज केलं जातं. डिस्पोज्ड ऑफ आयदर इन नियर बाय सॉईलमध्ये किंवा ॲज अ बायोगॅस प्लांटमध्ये. हावेवर इन सिटीज, आता सिटीजमध्ये काय केलं जातं तर बघा, सेवेज नीड्स टू बी कॅरीड टू प्रोसेसिंग युनिट अँड ॲक्टेड अपॉन द मायक्रोबियल प्रोसेसेस. जे सिटीजमधलं जे सेवेज आहेत किंवा आपण सांडपाणी म्हणूया त्याला, त्याचा वापर कशासाठी केला जातो, सेवेज नीड्स टू बी कॅरीड टू प्रोसेसिंग युनिट अँड ॲक्टेड अपॉन बाय मायक्रोबियल प्रोसेसेस. म्हणजेच मायक्रोबियल प्रोसेसेसमध्ये दिस सेवेज नीड्स टू बी कॅरीड टू प्रोसेसिंग युनिट अँड ॲक्टेड अपॉन. ओके, सो मायक्रोबियल प्रोसेसेसमध्ये याचा प्रोसेसिंग युनिटसाठी किंवा ॲक्टेड अपॉन किंवा त्याच्यावर ॲक्ट करण्यासाठी या सेवेचा यूज केला जातो. Microbes which can decompose any compound as well as destroy the pathogens of cholera, typhoid, etc. Microbes which can decompose any compound. Microbes हे काय आहेत, कोणतेही कंपाऊंड जे आहे ते डिकम्पोज करतात. ओके, ॲज वेल ॲज डिस्ट्रॉय दी पॅथोजन्स ऑफ, म्हणजे आणि ॲज वेल ॲज पॅथोजन्ससुद्धा काय करतात ते डिस्ट्रॉय करतात, कोलेराचे, टायफॉईडचे एक्सेट्रा. आर मिक्स्ड विथ द सेवेज. हे सेवेजमध्ये मिक्स्ड केले जातात. याचे जे पॅथोजन्स आहेत कोलेरा, टायफॉईड मीन्स याला डिस्ट्रॉईड करतात मायक्रोब्स. ओके, ते मिक्स केले जातात सेवेजमध्ये. दे रिलीज मिथेन ऑफ CO2 बाय डिकम्पोजिशन ऑफ कार्बन कंपाऊंड्स प्रेझेंट इन सेवेज. सेवेजमधले जे प्रेझेंट असलेले जे कार्बन कंपाऊंड्स आहेत ते काय करतात, डिकम्पोज करतात, डिकम्पोजिशन ऑफ कार्बन कंपाऊंड्स. ओके, त्यानंतर फिनॉल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया डिकम्पोज दी xenobiotic chemicals present in sewage.
जो फिनॉल ऑक्सिडायझिंग जो बॅक्टेरिया असतो तो काय करतो, जे सेवेजमध्ये प्रेझेंट असलेले झेनोबायोटिक केमिकल्स जे आहेत ते काय करतो, डिकम्पोज करतो. The sludge that settle down in the process can again be used as a fertilizer. आता ह्या ज्या प्रोसेस झाल्यानंतर जो खाली जो गाळ असतो तो सेटल डाऊन होतो. ओके, द स्लज दॅट सेटल डाऊन इन द प्रोसेस कॅन अगेन बी यूज ॲज अ फर्टिलायझर, आणि त्याचा वापर सुद्धा फर्टिलायझर म्हणून यूज केला जातो. वॉटर रिलीज आफ्टर मायक्रोबियल ट्रीटमेंट इज एन्व्हायरमेंटली सेफ. जे वॉटर रिलीज केलं जातं यामधून आफ्टर मायक्रोबियल ट्रीटमेंट दिल्यानंतर ते एन्व्हायरमेंटली सेफ आहेत, याच्यापासून काही हार्मफुल नाही आहे. ओके, मायक्रोब्स आर यूज्ड फॉर बायोरेमिडिएशन ऑफ एन्व्हायरमेंट पोल्युटेड ड्यू टू द सेवेज. आणि हे जे मायक्रोब्स असतात यांचा वापर बायोरेमिडिएशन म्हणजेच आपल्या जैव मेडिटिएशन म्हणजे बायो मीन्स जे लिव्हिंग आहेत ते. ओके, आणि रेमिडिएशन म्हणजे त्यांच्या ट्रीटमेंटसाठी, एन्व्हायरमेंटच्या बायोरेमिडिएशनच्या ट्रीटमेंटसाठी ह्या मायक्रोब्सचा यूज केला जातो. पोल्युटेड ड्यू टू द सेवेज, जे सेवेजमुळे पोल्युटेड झालेले आहेत ते त्यांचे जे आहेत त्यांना ट्रीटमेंट दिली जाते यापासून, मायक्रोब्सपासून. ओके, त्यानंतर पुढे आहे क्लीन टेक्नॉलॉजी. तर बघा क्लीन टेक्नॉलॉजीमध्ये काय आहे ते बघूया आपण आता. ह्युमन बिंग हॅज मेड अ व्हेरी फास्ट प्रोग्रेस इन टेक्नॉलॉजी. आजकाल ह्युमन बिंग काय आहेत हे टेक्नॉलॉजीमध्ये खूप फास्ट झालेले आहे किंवा प्रोग्रेस झालेले आहेत. हाऊएव्हर एन्व्हायरमेंटल पोल्युशन इज ऑल्सो इन्क्रीजिंग विथ द सेम स्पीड. आणि त्याचबरोबर काय झालेलं आहे, जशी जशी टेक्नॉलॉजीमध्ये डेव्हलपमेंट झालेली आहे तशी तशी एन्व्हायरमेंटल पोल्युशनसुद्धा काय झालेलं आहे, याच्या स्पीडमध्ये सुद्धा काय झालं, यामध्ये सुद्धा काय झालेलं आहे, खूप स्पीड वाढलेला आहे. लेट अस सी द वेज ऑफ कंट्रोल ओव्हर एअर, सॉइल अँड वॉटर पोल्युशन विथ द हेल्प ऑफ मायक्रोब्स. तर आपण बघणार आहोत की मायक्रोब्सच्या मदतीने आपण एअर, सॉइल आणि वॉटर याचं पोल्युशन कसं कमी करू शकतो. ओके, मायक्रोब्स हॅव नॅचरल ॲबिलिटी टू डिकम्पोजिंग द मॅनमेड केमिकल्स. मायक्रोब्स जे आहेत त्यांना नॅचरल ॲबिलिटी आहे, जे केमिकल्स मॅनमेड प्रिपेअर करतात यांना डिकम्पोज करण्यासाठी मायक्रोब्सची काय आहे, एक नॅचरल ॲबिलिटी आहे. तर हायड्रोकार्बन्स अँड अदर केमिकल्स आर ट्रान्सफॉर्म्ड विथ द हेल्प ऑफ दीज ॲबिलिटीज. जे हायड्रोकार्बन्स आहे किंवा अदर जे केमिकल्स आहेत हे काय केले जातात, ह्या ज्या मायक्रोब्सच्या जे ॲबिलिटी याच्या मदतीने ट्रान्सफॉर्म केले जातात. ओके, त्यानंतर सम मायक्रोब्स रिमूव्ह सम मायक्रोब्स रिमूव्स दी सल्फर फ्रॉम फ्युल्स. काही जे मायक्रोब्स आहेत ते सल्फर फ्युल्समध्ये जे असलेलं जे सल्फर आहे ते काय करतात, रिमूव्ह करण्याला मदत करतात. मेटल्स लाईक कॉपर, आयर्न, युरेनियम, झिंक एक्सेट्रा लीच इनटू एन्व्हायरमेंट फ्रॉम लो क्वालिटी मेटॅलॉइड्स. These are converted into compounds before leaching with the help of thiobacilli and sulfobacilli. जे मेटल्स आहेत जसे की कॉपर, आयर्न, युरेनियम, झिंक एक्सेट्रा लीच इनटू एन्व्हायरमेंट. ओके, फ्रॉम लो क्वालिटी मेटॅलॉइड्स. फॉर द लो क्वालिटी मेटॅलॉइड्स हे जे आहेत मेटल्स हे एन्व्हायरमेंटला यांचा वापर केला जातो. दीज आर कन्वर्टेड इनटू कंपाऊंड्स बिफोर लिचिंग. हे जे यांचं कन्वर्जन कंपाऊंड्समध्ये केलं जातं बिफोर लिचिंग विथ द हेल्प ऑफ थायोबॅसिली अँड सल्फोबॅसिली. थायोबॅसिली आणि सल्फोबॅसिली यांच्या मदतीने केलं जातं. त्यानंतर पुढे काय आहे बघा, एक डायग्राम दिलेली आहे आपल्याला. मायक्रोब्स आहे हा अल्कॅनो बोरॅक्स बॉर्कोमेन्सिस आणि दुसरा आहे स्युडोमोनस आणि पुढचा आहे ॲसिडोबॅसिलस, जिओबॅक्टर असे काही दिलेले आहेत आपल्याला. तर चला आपण याबद्दल शिकूया आता. कॅन यू टेल. ओके, त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे. यू मस्ट हॅव सीन ऑर रीड द न्यूज ऑफ डेड फिशेस और ऑइली वॉटर अक्युमुलेटिंग ॲट द सी कॉस्ट. ओके, वाय डज दिस हॅपन्स. तर तुम्ही बघितलं असेल की किंवा तुम्ही कुठे रीड केलेलं असेल की जे कुठे बातम्यांमध्ये वगैरे डेड फिशेस किंवा ऑइली वॉटर अक्युमुलेटिंग ॲट द सी कोस्ट म्हणजे सीच्या जे समुद्राच्या किनाऱ्यावर आपण डेड फिशेस बघतो किंवा काही ऑइली वॉटर ॲक्युमुलेट झालेलं असतं म्हणजे जमा झालेलं असतं ऑइली वॉटर. तर ते व्हॉट डज दिस हॅपन्स, तर ते का झालेलं असतं तर ते त्यांनी विचारलेलं आहे. तर बघा आता बघूया आपण. पहिला मायक्रोब्स आहे स्पिलिंग ऑफ पेट्रोलियम ऑइल्स ऑकर्स इन ओशन ड्यू टू द व्हेरियस रिझन्स. तर त्यांनी काय म्हटलं आहे, जे पेट्रोलियम जे ऑइल्स आहेत ओके त्यांच्या ओशनमध्ये जे म्हणजे काही जे मार्ग आहेत म्हणजे समुद्रमार्गे काही ट्रान्सपोर्ट केलं जातं. ओके, तर
त्यावेळेस जे मोठे मोठे जे शिप्स असतात त्यांचं जे पेट्रोलियम ऑइल आहे, ओके, तर ते जे काय होतं त्याच्यामुळे व्हेरियस प्रॉब्लेम्स क्रिएट होतात किंवा व्हेरियस मीन्स एन्व्हायरमेंटला त्याच्यापासून काय होऊ शकतं, व्हेरियस इफेक्ट होऊ शकतात. ओके, इट्स अ हार्मफुल. ओके, तर त्याच्यामुळे काही रिझन्स, सो त्याच्यामुळे काही समुद्राला काय प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले आहेत तर ते बघूया आपण. दिस सॉइल मे प्रूव्ह फॅटल अँड टॉक्झिक टू ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स. हे जे ऑइल आहेत ते घातक आणि काय आहेत, टॉक्झिक आहेत ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझमसाठी. ओके, इट इज नॉट इझी टू रिमूव्ह द ऑइल लेअर फ्रॉम द सर्फेस ऑफ द वॉटर बाय मेकॅनिकल मेथड. आपण मेकॅनिकल मेथडनी हे जे वॉटरवर ॲक्युम्युलेट होणारं जे ऑइल आहे ते ऑइलची जी लेअर आहे ती आपण इझिली रिमूव्ह नाही करू शकत. ओके, हावेवर बॅक्टेरिया लाईक शिडोमोनस SPP हे आणि अल्कोनोव्होरॅक्स बॉर्क्युमेन्सिस हॅव द ॲबिलिटी टू डिस्ट्रॉय दी पिरिडिन्स अँड अदर केमिकल्स. तर बघा हे जे काही आपण बॅक्टेरिया बघितले कोणते आहेत, Pseudomonas SPP अँड अल्कॅनोव्होरॅक्स बॉर्क्युमेन्सिस हॅव ॲबिलिटी, यांच्यामध्ये काय ॲबिलिटी आहे की ते पिरिडिन्स आणि अदर केमिकल्स जे आहेत ते डिस्ट्रॉय करू शकतात. ओके, हेन्स दिस बॅक्टेरिया आर यूज टू क्लिअर दी ऑइल स्पिल्स. आणि म्हणून हे जे बॅक्टेरिया आहे यांचा वापर ऑइल जे स्पिल झालेले असतात त्यांना क्लिअर करण्यासाठी केला जातो. दीज आर कॉल्ड ॲज हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया मीन्स SCB. तर हे जे आहेत यांना हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया म्हटलं जातं. HCB डिकम्पोज दी हायड्रोकार्बन्स अँड ब्रिंग अबाउट द रिॲक्शन ऑफ कार्बन विथ ऑक्सिजन CO2 अँड वॉटर इज फॉर्म्ड इन दिस प्रोसेस. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे की हे जे SCB आहे ते काय करतात, हायड्रोकार्बन्सला डिकम्पोज करतात आणि ब्रिंग अबाउट द रिॲक्शन विथ द कार्बन विथ ऑक्सिजन, म्हणजे कार्बन आणि ऑक्सिजनसोबत काय करतात, रिॲक्शन करतात आणि CO2 अँड वॉटर इज फॉर्म्ड इन दिस प्रोसेस. आणि ते CO2 आणि वॉटर या प्रोसेसमध्ये तयार होतो. त्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे, प्लास्टिक बॉटल्स आर फॉर्म्ड फ्रॉम द केमिकल सबस्टन्स PET मीन्स पॉलीइथिलीन टेट्राफ्थॅलेट पॉलिएस्टर. हे जे प्लास्टिक बॉटल्स आहेत ते तयार होतात फ्रॉम द केमिकल सबस्टन्सपासून. ओके, नाउअडे मोस्ट ऑफ द अर्बन गार्बेज कन्सिस्ट ऑफ अ प्लास्टिक. सध्या काय झालेलं आहे, जे शहरी एरियामधले जे गार्बेज आहेत ते त्यात जास्त प्लास्टिकचं प्रमाण आहे. अँड इट हॅज बीन ऑब्झर्व दॅट स्पेसिस लाईक व्हायब्रिओ आयडोनेला सॅकेनेसिस कॅन डिकम्पोज दी PET. ओके, आणि काही ज्या स्पेसिस आहेत की व्हायब्रिओ आयडोनेला सॅकेनेसिस अँड हे जे आहेत ते काय करतात, PET म्हणजेच काय पॉलीइथिलीन टेट्राफ्थॅलेट पॉलिएस्टरला काय करतात, डिकम्पोज करतात. ओके, then similarly species of bacteria like actinomycetes, streptomyces, nocardia, actinoplanes have ability of decomposing the rubber from garbage. आणि सिमिलरली यांच्याच बरोबर जे स्पेसिस आहेत, स्पेसिस ऑफ जे बॅक्टेरिया आहेत लाईक ॲक्टिनोमायसेट्स, देन स्ट्रेप्टोमायसिस, नोकार्डिया, ॲक्टिनोप्लेन्स यांच्यामध्ये काय ॲबिलिटी आहे की ते रबर गार्बेजला काय करतात, डिकम्पोज करतात. त्यानंतर सल्फ्युरिक ॲसिड इज प्रेझेंट इन द ॲसिड रेन. तर ॲसिड रेनमध्ये सल्फ्युरिक ॲसिड प्रेझेंट असतं अँड मटेरियल्स कमिंग आउट ऑफ माइन्स. ओके, आणि काही जे मटेरियल्स असतात ते त्यातून येतात. यू नो दॅट इरोजन ऑफ मेटल्स प्रेझेंट इन स्टॅच्यूज, ब्रिजेस अँड बिल्डिंग्स ऑकर्स ड्यू टू इट. आणि तुम्हाला माहीतच आहे दॅट इरोजन ऑफ मेटल्स प्रेझेंट इन द स्टॅच्यूज. आणि ॲसिड रेनमुळे काय होतं, जे स्टॅच्यूज, बिल्डिंग्स किंवा ब्रिजेस यांच्यामध्ये काय होतं, यांच्यामध्ये जे मेटल्स असतात प्रेझेंट असतात यांचं काय होतं, इरोजन होतं यामुळे. ओके, सल्फ्युरिक ॲसिड इज अ सोर्स ऑफ एनर्जी फॉर सम स्पेसिस ऑफ बॅक्टेरिया लाईक ॲसिडोफिलम SPP अँड ॲसिडोबॅसिलस फेरॉक्झिडेन्स. सल्फ्युरिक ॲसिड हे काय आहे, एनर्जीचा एक सोर्स आहे फॉर सम स्पेसिस. काही स्पेसिस आहेत बॅक्टेरियाच्या तर त्या आहे ॲसिडोफिलम SPP अँड ॲसिडोबॅसिलस फेरॉक्झिडेन्स. ओके, सल्फ्युरिक ॲसिड काय आहे, यांच्या एनर्जीचा सोर्स आहे. हेच दिस बॅक्टेरिया कॅन कंट्रोल दी सॉईल पोल्युशन ऑकरिंग ड्यू टू द रेन. आणि म्हणून हे जे बॅक्टेरिया आहे या काय कंट्रोल करतात, सॉईल मीन्स कंट्रोल दी सॉईल पोल्युशन ऑकरिंग ड्यू टू द रेन. म्हणजे सॉईल पोल्युशन म्हणजे ज्यावेळेस ॲसिड रेन होतो त्यावेळेस सॉईलमध्ये जे वॉटर पडतं तर ते सॉईल काय करतात,
कंट्रोल मीन्स सॉईलचं जे आहे पोल्युशन ते कंट्रोल करण्याचं काम हे बॅक्टेरिया करतात. ओके, सो त्यामुळे सॉईल पोल्युशन कंट्रोल होऊ शकतं. तर पुढे विचारलेलं आहे कलेक्ट पिक्चर्स ऑफ व्हेरियस युजफुल मायक्रोब्स डिस्प्ले चार्ट ऑफ देअर इन्फॉर्मेशन इन क्लासरूम. तुम्ही काही व्हेरियस युजफुल मायक्रोब्स जे आहेत त्यांचे पिक्चर्स कलेक्ट करा आणि त्यांचा चार्ट इन्फॉर्मेशन क्लासरूममध्ये डिस्प्ले करा. ओके, त्यानंतर पुढे आहे वॉटर सोल्युबल सॉल्ट्स ऑफ युरॅनियम आर प्रेझेंट इन द वेस्ट produced during electroplating and in effluent released in environment from the atomic energy plant. वॉटर सोल्युबल जे सॉल्ट्स आहेत युरॅनियम हे प्रेझेंट असतात वेस्टमध्ये, वेस्ट प्रोड्यूस ड्युरिंग दी इलेक्ट्रोप्लेटिंग. ओके, ज्यावेळेस इलेक्ट्रोप्लेटिंग करत असतात त्यावेळेस त्यांच्या वेस्टमध्ये काय होतात, युरॅनियम हे काय होतात, वॉटर सोल्युबल सॉल्ट्स प्रेझेंट असतात. ओके, अँड इन इन्फ्लुएंट रिलीज्ड इन एन्व्हायरमेंट फ्रॉम द ॲटॉमिक एनर्जी प्लांट. जो बॅक्टर कन्वर्ट दिस सॉल्ट्स ऑफ युरॅनियम इंटू इनसोल्युबल सॉल्ट्स. आणि हे जो बॅक्टर जो आहे तो काय करतो, हे जे सॉल्ट आहेत युरॅनियम इंटू सोल्युबल सॉल्टमध्ये याचं कन्व्हर्जन करतो अँड देअर बाय प्रिव्हेंट दोज सॉल्ट्स फ्रॉम मिक्सिंग विथ ग्राउंड वॉटर सोर्सेस. आणि हे काय करतात, सॉल्ट मीन्स प्रिव्हेंट दोज सॉल्ट, हा जो सॉल्ट आहे तो प्रिव्हेंट करतात मिक्सिंग विथ ग्राउंड वॉटर सोर्सेस. जे ग्राउंड वॉटर सोर्सेस आहेत यांच्यासोबत मिक्सिंग होण्यास जो सॉल्ट मिक्स होतो त्याचं प्रिव्हेन्शन करतात हे. ओके, हे आहे जिओबॅक्टर. त्यानंतर पुढे आहे मायक्रोबियल इनॉक्युलंट्स. ओके, सो मायक्रोबियल इनॉक्युलंट्स, सो बघूया आपण आता. सम मायक्रोब्स कंटेनिंग इनॉक्युलंट्स आर प्रोड्युस्ड बाय द प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन. काही मायक्रोब्स कंटेनिंग जे इनॉक्युलंट्स आहेत हे ज्यावेळेस फर्मेंटेशनची प्रोसेस करतो आपण त्यावेळेस काय होतात, तयार होतात. दीज इनॉक्युलंट्स आर स्प्रेड ऑन सीड्स बिफोर सॉईंग अँड सम ऑफ दी इनॉक्युलंट्स आर रिलीज्ड इन टू दी प्लांट. बघा, त्याने सांगितलेलं आहे की हे जे इनॉक्युलंट्स आहेत ते स्प्रेड ऑन अ सीड, म्हणजे हे सीडवर स्प्रेड झालेले असतात. बिफोर सोईंग म्हणजे ज्यावेळेस आपण पेरतो त्याच्या अगोदर हे सीडवर काय झालेले असतात, स्प्रेड झालेले असतात. आणि काही जे इनॉक्युलंट्स आहेत ते कशावर, प्लांटमध्ये इनॉक्युलेट झाले किंवा रिलीज झालेले असतात. मायक्रोब्स इन द इनॉक्युलंट्स हेल्प इन प्लांट ग्रोथ. ओके, बाय सप्लाइंग न्यूट्रियंट्स. हे जे आहे मायक्रोब्स जे आहेत मायक्रोब्स इन द इनॉक्युलंट्समध्ये असलेले जे मायक्रोब्स आहेत ते कशाला हेल्प करतात, प्लांट ग्रोथला हेल्प करतात. तर काय म्हणून, तर ते जे न्यूट्रियंट सप्लाईंगचं काम करतात. ओके, दे आर इम्प्रूव्ह दी क्वालिटी ऑफ व्हेजिटेरियन फूड. ते काय करतात, क्वालिटी म्हणजे व्हेजिटेरियन जे फूड आहे त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह करतात. सोल्युशन्स कंटेनिंग azotobacter and artificial nitrogenous is used in ऑर्गॅनिक फार्मिंग. जे सोल्युशन कंटेनिंग जे आहे बघा, ॲझोटोबॅक्टर आहे आणि आर्टिफिशियल नायट्रोजेनस आहे, नायट्रोजेनस इज यूज्ड इन ऑर्गॅनिक फार्मिंग. हे ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये यूज केले जातात. सॉइल पोल्युशन occurring due to the chemical fertilizers is prevented due to the use of these solutions. जे सॉइल पोल्युशन आहे ऑकरिंग ड्यू टू दी केमिकल फर्टिलायझर्स, आपण ज्यावेळेस केमिकल फर्टिलायझिंग करतो त्यावेळेस सॉइल पोल्युशन ऑकर होतं. ओके, इज प्रिव्हेंटेड ड्यू टू द यूज ऑफ दिस सोल्युशन्स. आणि हा आपण प्रिव्हेंट करू शकतो ह्या सोल्युशनचा यूज करून. ओके, देन फ्लोरोॲसिटामाइड लाईक केमिकल्स आर मिक्स्ड विथ द सॉइल ड्यू टू द यूज ऑफ केमिकल पेस्टिसाइड्स इन ॲग्रिकल्चर. जे फ्लोरोॲसिटामाइड आहे जसं की लाईक केमिकल्स आर हे काय केले जातात, मिक्स केले जातात सॉईलमध्ये ड्यू टू द यूज ऑफ केमिकल पेस्टिसाइड्स इन ॲग्रिकल्चर. These prove to be harmful to other plants. हे जे आहे ते बाकीचे प्लांटसाठी हार्मफुल आहे आणि ॲनिमल्ससाठी ॲज वेल ॲज कॉज स्किन डिसीज टू द ह्युमन, आणि ह्युमनला सुद्धा स्किन डिसीज कॉज करतात. These pesticides in the soils can be destroyed with the help of microbes. आणि हे जे पेस्टिसाइड्स आहे सॉईलमध्ये असणारे हे मायक्रोब्सच्या मदतीने आपण डिस्ट्रॉईड करू शकतो. ऑलवेज रिमेंबर, प्लास्टिक बीइंग यूज्ड for the storing the garbage is biodegradable polylactic acid. Okay, such a material should be used as a per need to only and environment should be saved. आपण जे plastic being used for the storing the garbage is biodegradable. जे प्लास्टिक जे असतात त्याचा वापर आपण गार्बेज जे आहे त्याचं स्टोरिंगसाठी करतो, इट्स अ बायोडिग्रेडेबल पॉलीॲसिटिक ॲसिड. ओके, सच अ मटेरियल शुड बी यूज्ड ॲज पर नीड. आपण हे जे मटेरियल्स आहेत अशा ज्या बॅग्स आहेत प्लास्टिक बॅग्स
ह्या आपल्याला ज्यावेळेस गरज असतील तरच यूज करा, बिकॉज त्या एन्व्हायरमेंटसाठी काय आहेत, हार्मफुल आहेत. ओके, यांचं डिकम्पोजिशन लवकर होत नाही, सहजासहज होत नाही, त्यामुळे यांचा वापर आपण आवश्यक असेल तेव्हाच करावा. देन पुढे आहे बायो इन्सेक्टिसाइड्स. So it's the last point of our chapter. Bacterial and fungal toxins which can destroy pests and pathogens can be directly integrated into the plants with the help of biotechnology. जे बॅक्टेरियल आणि फंगल टॉक्झिन्स जे आहेत विच कॅन डिस्ट्रॉय पेस्ट, ते काय करतात, पेस्टला आणि पॅथोजन्सला काय करतात, डिस्ट्रॉय करतात. कॅन बी डायरेक्टली इंटिग्रेटेड इन टू द प्लांट्स. हे डायरेक्टली प्लांट्समध्ये इंटिग्रेट होतात विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. ओके, बिंग टॉक्झिक टू इन्सेक्ट्स दे डू नॉट कन्झ्युम द प्लांट्स. आणि हे त्यांचं जे नेचर आहे टॉक्झिकचं टू द इन्सेक्ट्स, दे डू नॉट कन्झ्युम द प्लांट्स. ते प्लांटला कन्झ्युम करत नाही, हे डायरेक्ट इन्सेक्टला एफेक्ट करतात. सिमिलर टू द बॅक्टेरिया, सम स्पेसिस ऑफ फंजाय अँड व्हायरसेस आर युजफुल ॲज अ पेस्टिसाइड्स. आणि सिमिलर टू द बॅक्टेरिया, बॅक्टेरियाच्याच बरोबर सम स्पेसिस ऑफ फंजाय आणि काही ज्या व्हायरस आणि फंजायच्या ज्या स्पेसिस आहेत त्या पेस्टिसाइडसाठी युजफुल आहेत. स्पायनोसॅड अ बाय प्रोडक्ट ऑफ फर्मेंटेशन इज अ बायोपेस्टिसाइड. आणि फर्मेंटेशनचे जे बाय प्रोडक्ट आहे ते काय आहे, बायोपेस्टिसाइड्स आहे. ओके, आणि इट्स अ सिनोसाइड. कॅटरपिलर फीडिंग ऑन अ लीफ. इथे डायग्राममध्ये दिसतंय हा कॅटरपिलर आहे आणि तो त्या लीफला काय करत आहे, फीड करत आहे. तर अशा प्रकारे इथे आपला 7 नंबरचा चॅप्टर संपलेला आहे. थँक्यू.